आईची सहल आहे उद्या, पण विचार करत आहे जाऊ का रद्द करू. इस्रायलमध्ये उन्हाळा संपून हिवाळ्याला सुरुवात झाली आहे. उद्या पाऊस पडणार असा अंदाज सुद्धा आहे. पाऊस लागला नाही आपल्या पडला होता जाम. यावेळीची सहल फार लवकर निघाली. अजून सूर्योदयही झाला नाही. रात्रीच्या पावसानंतर रस्ता जरी सुकला तरी वातावरण अगदी ढगाळ आहे. आम्ही जिथे जाणार आहोत ना, ती एक प्रचंड म्हणजे एखाद्या लहान शहराच्या आकाराची एक बाग आहे. आत शिरल्यावर जर पावसाला सुरुवात झाली तर आडोसा कुठे म्हणजे कुठेच नाही. जाण्यास धीर करण्याचे मात्र एक खास कारण होतं. आम्हाला तिथे भाड्याने एक लहान गाडी मिळणार आहे चालवायला, आणि म्हणे जवळजवळ 2 तास त्या गाडीतून फिरणार. गोल्फच्या मैदानात वापरतात ना, ती सर्व बाजूने उघडी असते. ती सर्व बाजूने उघडी असते म्हणजे गाडीबद्दल म्हणत आहे हो मी, कुलकर्णी. बाग यायला वेळ आहे हो, पण त्यापेक्षाही आनंदी कार्यक्रम तो आतापासून 5 मिनिटांवर, म्हणजेच कॉफीचा मध्यंतर. तुमच्यासाठी नाही हो, आमच्यासाठी मध्यंतर. तुम्ही तर जाहिराती या व्हिडिओच्या सुरुवातीलाच बघून टाकल्या. काय बोलणार तुम्हाला. आज जाऊन बघतो तर कॅफे खचाखच भरलेले. बहुतेक तुम्ही पनवती लावली मला. मात्र आई थेट सुपरमार्केटमध्ये शिरली. सकाळच्या प्रहरी बेकरीतले मैद्याचे गरम गरम पदार्थ, आणि ते पण सहलीच्या मध्यंतरात. या मजा येणार आज. इथे जवळपासच अरबानचं एक छोटंसं गाव आहे. तिथे कुठे जैतूनचे तेल बनवतात म्हणे. आता ही सहल बायकांची. बायका म्हणायला लागल्या, आम्हाला बाटली पाहिजे, बाटली पाहिजे. तर तिथे थोडा वेळ थांबू काय खरेदीसाठी. नाही, आम्ही त्या जागेचे फोटो आधीच पाहिले होते. तिथे दरवाजातच एक भला मोठा तेलाचा घाणा ठेवलेला आहे. आई गमतीने म्हणते मला तो तेलाचा घाणा ढकलायचाय. आईची तब्येत आता सुधारत चालली आहे. गेल्या महिन्यात युरोपच्या सफरीनंतर सुजलेला पाय घेऊन ती परत आली. डॉक्टरांनी मात्र तिला चालण्यात सातत्य ठेवण्याचा इशारा दिला, आणि त्यामुळेच की काय, तिचे वय आणि गेला आजार जर पाहिला तर त्या मानाने ती आता ठणठणीत आहे असे म्हणायला हरकत नाही. अशा सबंध दिवसाच्या सहलींनाही ती अगदी सरसावून पुढे होते. कंटाळा येतो तो फक्त मला. माझं पण बरोबर आहे नाही का. माझ्या सहलीच्या कल्पना वेगळ्या, माझ्या मित्रमैत्रिणी वेगळ्या. मात्र आईबरोबर फिरण्याचा जो आनंद आहे ना, त्याचं मौल्य आता जितकं वाटतं त्याहीपेक्षा भविष्यामध्ये जेव्हा आई नसेल तेव्हा जास्त वाटेल. तेव्हा येणाऱ्या आठवणी अशा या सुखसमृद्धीने काठोकाठ भरलेल्या असतील. नाहीतर काय उगाच नंतर गात बसायचं, आई तुझी आठवण येते. ते म्हणतात ना, दात नाहीत म्हणून चणे खाता येत नाहीत, आणि दात होते तेव्हा चणे खाल्ले नाही. खरी म्हणजे वेगळी आहे ती म्हण. मी पाजळली आपली इन्फ्लुएन्सर नाही का. हा बघा घाण्याचा दगड.
इथे खाली जैतून घालतात, जे या भल्या मोठ्या दगडाच्या वजनाखाली त्यांचा चिखलासारखा चेंदामेंदा होईपर्यंत रगडले जातात आणि दगडाला लावलेल्या या दांड्याला बैल जुंपलेला असतो. अरे, हिने खरोखर ढकलायला घेतला हाणा. अगं, तुला वजन किती आहे माहिती काय त्याचं? लाव लाव तुझं. अरे, हलायला लागला. अरे वा, ओ लालबागची मुलगी आहे ती. लालबागच्या सरस्वती हायस्कूलमध्ये शिकलेली. आई लहानपणी निव्वळ कबड्डी खेळायची एवढे नसून सरस्वती हायस्कूलच्या कबड्डीच्या संघाची कप्तान होती. एकदा आंतरशालेय सामन्यांमध्ये सरस्वती हायस्कूलचा संघ जिंकला आणि कुठल्या एका वर्तमानपत्रात आईचा एक लहानसा फोटो छापून आला. आणि मग काय झालं माहितीये? आईच्या मोठ्या भावाने तो फोटो पाहिला आणि तेव्हा तिच्या वडिलांना कळलं की आपली मुलगी कबड्डी खेळते, शाळेमध्ये जाऊन हाफ पॅन्ट घालते. आणि मग आईच्या वडिलांनी आणि मोठ्या भावाने मिळून आईला चोपला. सरस्वती हायस्कूल लालबागचा कर्णधार बाद. सर्वात महत्वाचं ठिकाण आलं आजचं. आम्ही इथे स्वतःला गाडी चालवण्याची मजा घ्यायला म्हणून आलो आहोत. इथे काय थोडंफार ते बागेबद्दल सांगतील आम्हाला आणि त्याच्यानंतर देतील आम्हाला गाडीच्या चाव्या. पण हे जे ठिकाण आहे, या ठिकाणाला एक जागतिक महत्व आहे. युरोपमध्ये थंडी सुरू झाली की तेथील सुमारे 50 कोटी पक्षी आफ्रिकेच्या दिशेने स्थलांतर करण्याआधी या ठिकाणी थांबतात. हो, 50 कोटी पक्षी. मोजत आहात का किती शून्य पाचावर? 500 मिलियन. इंग्लिश में बोलता है मालूम नहीं? अहो, नेमकं माझ्या खिशामध्ये गाडी चालवण्याचा परवाना होता म्हणून बरं झालं. हो, मला वाटलं नव्हतं या गाड्यांसाठी पण लागतो म्हणून, नाहीतर बेअब्रू झाली असती. या 80ला पोहोचलेल्या बायकांकडे सगळ्यांकडे ड्रायव्हिंग लायसन आणि माझ्यासारख्या वाढलेल्या घोड्याकडे नाही ते. आज इथे काही पक्षी वगैरे दिसणार नाहीयेत आपल्याला, कारण पक्षी स्थलांतराचा ऋतू गेल्या महिन्यापूर्वीच संपला. मात्र या जागी इस्रायल देशाने स्वतःच्या हाताने नैसर्गिक चमत्कार कसा घडवला ते पाहण्यासाठी आम्ही इथे सर्व आलो आहोत. पहा, हजारो वर्षांपूर्वी इथून लांब पसरलेल्या डोंगर राशींपर्यंत या ठिकाणी एक भला प्रचंड असा तलाव होता. त्यानंतर त्या तलावाचं पाणी आटलं आणि हा संपूर्ण प्रदेश एक दलदल होऊन गेला. मैलोन मैल चिखल, कीटक आणि रोगराई. इस्रायल देशाची जेव्हा स्थापना झाली तेव्हा त्यांनी अपार कष्ट करून ही दलदल बुजवली आणि त्या दलदलीच्या वर शेतीयुक्त असा हा एक सपाट प्रदेश तयार केला. या जागेत शेतीला सुरुवात केल्यामुळे हळूहळू मनुष्य वस्ती पण होऊ लागली आणि त्यानंतर नुकतेच म्हणजे जवळजवळ 30 वर्षांपूर्वी स्थलांतरित पक्ष्यांसाठी राखीव अशी ही प्रचंड बाग उभारली. पाऊस आला थोडा. म्हणालो होतो ना तुम्हाला मी कालच, पाऊस पडणार आहे आज म्हणून. मात्र आम्ही चांगली तयारी करून आलो आहोत आणि एकदा सहलीचं वातावरण तयार झालं ना की माणूस बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरून जातो. एक वेगळंच रक्त सळसळायला लागतं अंगामध्ये. आभाळ ढगांनी किती आच्छादलं होतं आणि पाऊस पण पडला आणि बघा झटकन निवळलं, किती लख्खवून पडलं. अशा गार वाऱ्यात उघड्या गाडीने फिरण्याची मजा काही औरच. शब्दात सांगून किंवा चित्रात बांधून सुद्धा त्याचा अनुभव वर्णित होणे अशक्य. जग कसं अगदी संथपणे बाजूने चाललंय. हो लालबागवाले, गाडीतून हात बाहेर काढायचा नाही. एवढं सांगितलं तिला तरी तिच्या खोड्या चालूच. अहो, तास झाला आम्हाला आता गाडी चालवून. लहान मुलांना कसं बाहेर कुठे नेलं आणि त्यांना कंटाळा आला की ते खटाळपणा करू लागतात. हे बघा, अरे अरे
शेवटी लागली तिच्या हाताला फुलं. लालबागच्या नावाला जागलीस हो. खाऊन झालं, फिरून पण झालं. आता काय, परत खायचं. सहलीचे मध्यांतर अशा वेगवेगळ्या ठिकाणी होतात ना, ती सहलीमधील आणखीन एक सहल म्हणावी. नवीन ठिकाण, वेगळं वातावरण. आता आम्ही इस्रायलच्या अगदी उत्तरेला म्हणजे लेबेनॉन देशाच्या सरहद्दीपासून अगदी 20-30 मिनिटावर आलो आहोत. 2 वर्षांपूर्वी इथे जी लढाई झाली होती त्यावेळी लेबेनॉनमधून सतत 11 महिने या ठिकाणी अधूनमधून हल्ले होत होते. त्यानंतर पासून मात्र आता इथे संपूर्णपणे शांतता आहे. चला, माझी कॉफी मला मिळाली आणि आईला तिच्या आवडीप्रमाणे पिझ्झा. खालून कुरकुरीत. मात्र पिझ्झाचा मधला लिबलिबीत भाग तिचा सर्वात जास्त आवडीचा. त्यामुळे माझ्या पिझ्झामधला नेहमी तो भाग मी तिला देतो. लहानपणी तिच्या बशीतल्या सामोश्याचे कुरकुरीत कोपरे ती तोडून माझ्या बशीत घालायची. आता तिची पाळी. सकाळी 5:30ला आम्ही घराबाहेर पडलो. आता संध्याकाळचे 5 वाजायला आले आहेत. आईच्या चेहऱ्यावर थकवा मात्र बिलकुल जाणवत नाही. थंडीचा जरा त्रास होतो तिला. पुढच्या महिन्यात थंडी वाढल्यावर तिला कसं जमेल काय माहीत. काय तुम्हाला व्हिडिओमधून माहीत होणार ना. हिवाळा सुरू झाल्यामुळे इथे अंधार लवकर पडतो. युरोपमध्ये तर 4 वाजताच काळोख होत असेल आता. तुम्हाला हिवाळ्याची चिंता पडली आहे आणि मी उपाशी आहे त्याचं काय. तेवढ्याशा पिझ्झावर माझं भागतंय. आई काय घरी गेल्याबरोबर ताणून देणार आता. माझा उदरनिर्वाह काय करू. गेल्या आठवड्याच्या सहलीनंतर कोळंबी केली होती घरी जाऊन. यावेळी काहीतरी वेगळं करतो घरी गेल्यावर.